तर मित्रांनो, हा वाद जो चालू झाला तो इस्रायल पासून सुरू झालेला आहे. तर दुसऱ्या विश्वयुद्धानंतर ज्यावेळी इस्रायल म्हणजे ज्यू लोकांसाठी, यहुदी लोकांसाठी एक राष्ट्र स्थापन करावे, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र एक राष्ट्र असावे म्हणून ज्यावेळेस युनायटेड नेशनने या राज्यांची, या देशांची निर्मिती केली, त्यामध्ये पॅलेस्टीन या देशाचा जो भाग होता त्यामध्ये इस्रायलला सुद्धा तिथं बसवण्यात आलं आणि त्यामध्ये इस्रायलचा एक भूभाग दाखवला की आता इस्रायल हा देश आहे. परंतु मित्रांनो, आपण जसं जसं पाहत जाईल आणि जसे आपण नकाशे पाहताल तसे आपल्या लक्षात येईल की पॅलेस्टीनचा भाग जेवढा काही होता तो इस्रायलनं हळूहळू हळूहळू तो गिळंकृत करण्यास सुरुवात केली आणि जवळपास तो आता संपुष्टात आलेला आहे. जवळपास वेस्ट बँक व जेरुसलम वगैरे महत्वाची काही आंतरराष्ट्रीय दर्जा असलेली ठिकाण सोडले, इस्रायलने जवळपास पॅलेस्टीनची सर्व जमीन ही खाल्लेली आहे, अतिक्रमित केलेली आहे. आणि पॅलेस्टीनच्या समर्थनात आपला भारत हा पूर्वीपासून उभा होता. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील इस्रायलला ठणकावून सांगितलं त्यावेळेस की पॅलेस्टीनची, तिथल्या मूळ रहिवासींची जमीन तुम्ही जी अतिक्रमित करत आहात ती ताबडतोब ती सोडली पाहिजे आणि ते पॅलेस्टीनला वापस करायला पाहिजे, असं अटलजींनी देखील वारंवार सांगितलेलं आहे. परंतु आपली आज परराष्ट्र नीती आपली आज का चेंज केली जात आहे? भारत हा पूर्वीपासून पॅलेस्टीनच्या समर्थनातच होता आणि इस्रायलच्या देखील समर्थनात होता, पण कुठल्या बाबतीत की दहशतवादाच्या बाबतीत. दहशतवाद जिथं जिथं ज्या ज्या राष्ट्राविरुद्ध सुरू आहे त्या बाबतीत भारत हा नेहमी विरोधात आहे. दहशतवादाच्या विरोधात नेहमी भारत हा उभा टाकलेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्याच देशाच्या पूर्व प्रधानमंत्री यांनी, अटल बिहारी वाजपेयी यांनी पॅलेस्टीनचा जो अतिक्रमित केलेला भाग जो की इस्रायलला अतिक्रमण केलेला आहे तो पॅलेस्टीनला परत करावा याबाबत अनेक दाखले दिलेले आहेत आणि त्यावेळेस योग्य ती मागणी केलेली आहे. परंतु आताचं सरकार हे विसर का पाडत आहे? भारत हा एका दिवसात उभा टाकलेला नाही आणि भारत कुठल्याही शब्दाला जागणारा आहे. भारत शब्द परत घेणारा नाही. परंतु असे नेतृत्व जर आपल्याला भविष्यामध्ये भारताची जर नाचक्की करणार असतील तर मित्रांनो, वेळीच जागे व्हा. आपल्या सरकारला आपण प्रश्न विचारणं हे गरजेचं आहे आणि